आपण राहुल गांधींना रायबरेलीच्या जनतेला सुपूर्द करत असल्याचं भावनिक आवाहन सोनिया गांधींनी केलं आहे। गेल्या वेळी अमेठीत राहुल गांधींना पराभव सहन करावा लागला होता। यंदा अमेठीच्या तुलनेत रायबरेली मतदारसंघ राहुल गांधींसाठी सुरक्षित मानला जातोय। मात्र तरीही भाजप इथं जोरदार लढत देण्याच्या तयारीत आहे। बघूया रायबरेली अमेठी ते रायबरेली स्थित्यंतरावरचा हा रिपोर्ट। मैं आपको अपना बेटा सौंप रही हूं। सोनिया गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला केलेलं हे आवाहन। गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेल्या रायबरेलीतून यंदा राहुल गांधी लोकसभेच्या मैदानात उतरले। राहुल गांधींसाठी घेतलेल्या प्रचार सभेत सोनिया गांधींमधील आई जागी झाली आणि आपल्या पुत्राला जनतेला सुपूर्द करत असल्याचं भावनिक आवाहन सोनिया गांधींनी केलं। मैं आपको अपना बेटा सौंप रही हूं। जैसे आपने मुझे अपना माना, वैसे ही राहुल को अपना मान कर रखना है। ये राहुल आपको निराश नहीं करेंगे। राहुल गांधींनी या भाषणाचा व्हिडिओ एक्स पोस्ट करत आपल्यासाठी हा अत्यंत भावूक क्षण असल्याचं म्हटलंय। हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे। गेल्या 100 वर्षांच्या जनसेवेचा वसा माझ्या आईनं माझ्याकडे सोपवलाय। माझ्या आईनं अत्यंत विश्वासानं सोपवलेली ही जबाबदारी मी स्वीकारत असून याचा मला अभिमान आहे। माझ्या आईनं जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाचं मी पालन करेन। आज आपण जे काही आहोत ते रायबरेलीच्या जनतेनं दाखवलेल्या विश्वासामुळे आहोत असं सांगत सोनिया गांधींनी हा वारसा पुढच्या पिढीकडे देत असल्याचं म्हटलंय। मैंने राहुल और प्रियंका को वही शिक्षा दी जो इंदिरा जी ने और रायबरेली की जनता ने मुझे दी। सबका आदर करो, कमजोर की रक्षा करो, अन्याय के खिलाफ जनता के अधिकार के लिए जिससे भी लड़ना पड़े लड़ जाओ। डरना मत, क्योंकि संघर्ष की तुम्हारी जड़ें और परंपराएं बहुत मजबूत है। राहुल गांधी अमेठीतून लढणार की रायबरेलीतून याची जोरदार चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती। राहुल गांधींनी पराभवाच्या भीतीनं अमेठीतून पळ काढल्याची टीका भाजपानं केली होती। अर्थात राहुल गांधींसाठी रायबरेलीची लढतही सोपी नाही। 2019च्या निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले होते। भाजपच्या स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला होता। रायबरेलीतून सोनिया गांधी देखील कमी फरकानं विजयी झाल्या होत्या। त्यामुळेच प्रकृती ठीक नसतानाही सोनिया गांधी रायबरेलीत राहुल गांधींच्या प्रचारात उतरल्याचं दिसलं। राहुल गांधींसमोर भाजपच्या दिनेश प्रताप सिंग यांचं आव्हान असणार आहे। योगी सरकारमधील मंत्रिपद आणि स्थानिक संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहे। दुसरीकडे इंडियाचं सरकार आलं तर रायबरेलीवर राहुल गांधींचं खास लक्ष राहण्याची मतदारांना आशा आहे। अमेठीपेक्षा रायबरेली मतदारसंघ राहुल गांधींसाठी सुरक्षित मानला जात असला तरी तिथं देखील राहुल गांधींना कडवी लढत द्यावी लागणार आहे। येत्या सोमवारी रायबरेलीकर आपला खासदार ठरवण्यासाठी मतदान करणार आहेत। रायबरेलीतील गांधी घराण्याच्या विजयाची परंपरा कायम राहणार की यंदा रायबरेलीची अमेठी होणार हे मात्र 4 जूनलाच समजेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।